बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे। अर्धवट बांधकाम आणि उघडा सोडलेला नाला एका निष्पाप चिमुकलीच्या जीवावर बेतलाय। शाळेतून घरी परतणारी एक मुलगी उघड्या नाल्यात पडून गंभीर जखमी झाली असून तिच्या डोळ्याजवळ 5 टाके घालावे लागले आहेत। या घटनेनंतर नागरिकांनी नगर परिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बँक कॉलनी परिसरात घडली आहे। प्रीती पोटभरे ही शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे घरी जात असताना रस्त्यालगत अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या उघड्या नाल्यात पडली। या अपघातात तिच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांना 5 टाके घालावे लागलेत। उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्याभरापासून नाल्याचे काम अर्धवट अवस्थेतच पडून आहेत। नाल्याभोवती ना संरक्षण कठडे आहे, ना इशारा फलक, ना कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। जखमी मुलीचे आजोबा अश्रुबा पोटभरे यांनी सांगितले आहे की या धोकादायक नाल्याबाबत अनेक वेळा नगर परिषदेला सूचना करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अनेक महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या उघड्या नाल्यात पडून जखमी झाले आहेत, तरीही प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तातडीने नाल्याचे काम पूर्ण करण्याची आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। माझ्या स्वतःच्या घराच्या समोर 20 फुटावर आहे आणि या ठिकाणी घरातले लेकरं, लहान मुलं खेळतात, दौडतात। तर मी या नालीच्या संदर्भामध्ये 1 महिना होत आलेला आहे की नाली बांधून घ्या, किमान बांधून घेता येत नसेल नाली तर या रस्त्यावरचे पुलं बांधून घ्या। आणि मग ते पुलं जर तुम्ही बांधून नाही घेतले तर अपघात होतील, अनेक जण जखमी होतील, काही गंभीर जखमी होतील, ही मी कल्पना यापूर्वीच दिलेली होती, परंतु संबंधितांनी काही गांभीर्याने घेतलं नाही। तर मग अनेक जण इथं लहान मुलं आणि काही म्हातारी माणसं या खड्ड्यामध्ये पडून जखमी झालेली आहेत। हीच माझी नात कुमारी प्राप्ती अमोल पोटभरे हीच या नालीमध्ये परवा पडली आणि डोळ्याजवळ या ठिकाणी 6-7 टाके पडलेले आहेत। आणि आजपर्यंत बी डॉक्टर मस्के यांच्या इथे ॲडमिट होती। एका छोटासा निष्काळजीपणा एखाद्या निष्पाप जीवासाठी किती मोठा धोका ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे। आता या प्रकरणात संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार का आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।